चल बाय बाय. चल मम्मी चल. गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम. नमः पार्वतीपते हर हर महादेव. तर शुभ सकाळ मित्रांनो. आपण चाललोय आता अयोध्येसाठी. आपण निघालो. आपल्या राईडचा हा पहिला दिवस आहे. तर पहिला दिवस आपल्याला अयोध्येला पोचण्यासाठी अराऊंड 2 दिवस लागणार आहेत. तर आपला आजचा पहिला स्टॉप हा जो असणार आहे तो असणार आहे उज्जैन. तर उज्जैनसाठी आपण निघालेलो आहोत. श्री गणेशा केलेला आहे, गाडीची पूजा केलेली आहे, श्रीफळ दिलेलं आहे, देवाकडे प्रार्थना केलेली आहे आणि आपण निघालोत उज्जैनसाठी. तर ऑलमोस्ट आपल्याला 13 तासाची जर्नी आहे नॉनस्टॉप. पण आपण नॉनस्टॉप नाही जाणार आहोत. आपण ट्रॅव्हल करत करत थांबत जाणार आहोत. ब्रेक घेत जशी आपल्याला रिक्वायरमेंट पडेल तशी आपण ब्रेक घेणार आहोत आणि आपली जर्नी सुरू ठेवणार आहोत. तर आपली पहिलीच राईड आहे. आपल्या उन्हाळ वारा हा यूट्यूब चॅनलचं पहिली राईड असणार आहे ही. आपण ॲक्च्युली आपल्या ह्या प्रवासाची यूट्यूब चॅनलच्या प्रवासाची सुरुवात राम मंदिर दर्शनापासून सुरू करणार आहोत. तर आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे उन्हाळ वारा. तर आपली सुरुवात झालेली आहे. आपला प्रवास नवी मुंबई ऐरोलीतून सुरू झालेला आहे. पहिला आपला स्टॉप असणार आहे उज्जैन. ठीक आहे, चला. आता इथून आपण कनेक्ट होणार आहोत नाशिक रोड हायवेला. मुंबई नाशिक रोड हायवे. इथून आपल्याला या बोगद्यातून असं जाऊन आपल्याला युटर्न घ्यायचं आहे. इथून असं यस. जय श्रीराम 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 जय श्रीराम. यस, आपण कनेक्ट झालेलो आहोत नाशिक रोड हायवेला. आता कंटिन्यू नाशिकपर्यंत आपल्याला हाच रोड फॉलो करायचा आहे. आता थोडा वेळ आपल्याला जोपर्यंत दिवस आपले सूर्य उगवत नाही तोपर्यंत आपल्याला सांभाळून चालवावं लागेल. कारण ह्या रोडला ह्या वेळेला ट्रक्सची ट्रॅफिक भरपूर असते. ट्रक्स भरपूर असतात या वेळेला. सांभाळून चालवावं लागेल. ट्रक्स पिकअप्स वगैरे हे बघा, बघू शकता. ज्या पण माल वाहतूक गाड्या आहेत त्या सगळ्या इथे या टायमाला असतात. जाऊन एकदा 1-1.5 तासाने 2 तासाने एक आपण टी ब्रेक घेणार आहोत. कारण की आपल्याला फ्रेश पण व्हायचं आहे. एव्हरी 1-2 आवर्समध्ये आपण 1 ते 2 तासामध्ये आपण टी ब्रेकसाठी किंवा रेस्ट ब्रेकसाठी थांबणार आहोत.
ट्रक्सवरचे रायडर भेटलेत, त्यांच्याशी बोलून आपण बघूया पुढचं प्लॅनिंग काय होते. ऐरोली, मुंबई. आप मलाड से? अच्छा, मैं निकला हूँ 5 बजे. 4:30 बजे निकला हूँ मैं. हमारा भी 4:30 का ही टारगेट था, बट सब ये तैयारी करते करते ही बच गया. इनका प्लान किया था. हाँ, आपका नंबर देखिए तो कोई इनकेस मिसकेस हो गया तो आपको कनेक्ट करेगा. हाँ लीजिए ना. मराठी आहे तुम्ही? मराठी. नंबर नाही सांगा, नंबर सांगा. 7977 प्रतीक जाधव. माझं नाव रणविजय. ठीक आहे. हाँ, हा सूट आहे ना? हाच रूटवर आहे. आता उज्जैन एक किती 6चा टायमिंग दाखवत आहे, रिचिंग टाइम. दाखवते 7. तिथं रूम बीमचं काय केलं अरेंजमेंट? काय नाही, ते जाऊन बघूया आता इकडे. तिथे ना, केलंय काय? आम्ही पण नाही केलंय. नाही केलं ना, तिथे जाऊन बघूया. ठीक आहे. मी पेट्रोल भरून याचं पाठवून. तर पेट्रोल भरून आता आपण पुढे निघालो आहेत. आता आपल्याला मध्ये एक आपले रायडर मित्र भेटले होते. ते पण मुंबईवरून मालाडवरून निघालेत आपल्यासारखं स्कूटीवर अयोध्येसाठी. त्यांचा पण स्टॉप ॲक्च्युली त्यांनी फर्स्ट स्टॉप उज्जैन ठरवलं आहे. तर ते आता त्यांनी पुढे गेलेत. ते पुढे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर केला आहे त्यांनी आपल्यासोबत. तर पुढे त्यांच्याशी एकदा भेटून पुढची प्लॅनिंग करूया. जमलंच तर त्यांना पॉसिबल असेल, त्यांना जमत असेल तर आपण सोबत राईड पण करू शकतो. बघूया. त्यांचं नाव काय म्हणाले, रणविजय म्हणून सांगितलं. रणविजय आरवी. महाराष्ट्रीयनच आहेत आपले, मराठी. तर आता आपला नाश्ता झालेला आहे. आपण पुन्हा आपल्या रूटवर कंटिन्यू केलेलं आहे. आता आपण जाणार आहोत पहिला धुळ्यानंतर महाराष्ट्र MP बॉर्डरवर आपण परत एकदा थांबणार आहोत. रणविजयला आपल्याला जॉईन केलेलं आहे. रणविजयने आपल्याला केलं म्हणा की आपण त्यांना केलं म्हणा. आपण आता ह्या पुढची जर्नी आम्ही तिघं सोबत करणार आहोत. त्यांचे पण प्लॅनिंग आणि आपली प्लॅनिंग मॅच होते ॲक्च्युली. ते पण उज्जैनला एक होल्ड घेणार होते, नंतर बनारस होल्ड घेणार होते. आणि ते ऑलरेडी सोलो राईड करतायत, तर त्यांना पण एक सपोर्टची गरज होती. हे त्यांची तशी त्यांना वाटत होतं की कोणतरी असावं सोबत. तर त्यांनी आपल्यासोबत कंटिन्यू करायचं फायनल केलं आहे. त्याच ह्याच्याने आपण पुढे निघालो आहोत. हा बघा, हा ट्रकवाला मक्याचे दाणे पेरत चाललाय रस्त्याला, हायवेला. एक दाण्यावर हेल्मेटवर असा बसला ना जोरदार. त्याला आयडिया पण नसेल की आपल्या गाडीतून काहीतरी खाली पडतं पण आहे. अरे बहुतेक कोणीतून पडलेले जे वेस्टेज दाणे असतील ते असतील. ते तो रस्त्यावर पुन्हा पाडत चालला आहे स्पीडमध्ये. तो एक दाणा जरी हेल्मेटमधून घुसून डोळ्याबिळ्याला लागला तरी अक्षरशः डोळा पडू शकतो. आमचे दोन्ही वायझर खाली असल्यामुळे जस्ट काचेवर येऊन आपटला. तरी आता 1 तासाच्या ब्रेक नंतर पुन्हा आपण धुळे क्रॉस करून MP बॉर्डरच्या दिशेने चाललो आहे. अचानक थांबावं लागलं ॲक्च्युली दोघांना, म्हणजे मला आणि रणविजय दोघांना डोळ्यांवर झोप येत होती. अक्षरशः असं वाटत होतं की अच्छा मी आता पुढे 5 मिनटाचं नाही थांबलो तर पुढे ऑटोमॅटिक मला झोप येईल आणि कुठेतरी गाडी क्रॅश होईल. म्हणून व्हिडिओ न बनवताच आम्ही एक ठिकाणी थांबलो, अर्धा तास झोपलो
थोडा पॉवर नॅप घेतला, फ्रेश झालो, थोडं गाडीची हवा वगैरे चेक केली, ते तुम्ही रणविजयच्या व्हिडिओमध्ये बघालच. आणि आपण आता MP बॉर्डरसाठी रवाना झालो आहे. तर आपण जवळजवळ महाराष्ट्र बॉर्डरच्या जवळ आलोत. खालघाट संधवा टोलवे, एक सुंदरसं मंदिर आहे इथे. कळस अगदी सुंदर बनवलेला आहे. लांबून मला साऊथचे मंदिर जसे असतात तसंच वाटलं. जवळ आलं कळलं की ना आपलं महाराष्ट्राच्या मंदिरांसारखंच आहे. तर चोक केलेला आहे ट्रकनी, ट्रेलर आहे. काय करू, ह्याला थांबूया का आपण? ह्याला थांबूया का? बराच पाठी राहिला. थांबूया का हो असं म्हटलंय. चाय पिवा इथे भाई, चाय है? जरा गाड़ी चमकाने का. मुंबई. आज सुबह से 4-5 बजे